नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आहोत. नुकतंच या ठिकाणी शताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. त्या ठिकाणी काही जे मान्यवर डॉक्टर आहेत त्यांचासुद्धा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. आत्ता आपल्यासोबत डॉक्टर दत्तात्रय गोपाळघरे. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ की प्रतिक्रिया की नक्की हा प्रोग्राम कसा झाला आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे. सर नमस्कार, काय सांगाल आपण? नमस्कार. तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि कॉन्व्हलसंट होम याच्या शताब्दी महोत्सवानिमित्त हा प्रोग्राम आज अरेंज झालेला आहे. डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी 100 वर्षापूर्वी या भूमीमध्ये या हॉस्पिटलचं छोटंसं रोपटं लावलेलं, ज्याचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे, ज्याच्यामध्ये आज एक मोठं वैद्यकीय महाविद्यालय आहे, डोळ्याचं रुग्णालय आहे, कॅन्सरचं रुग्णालय आहे, नर्सिंगचं ट्रेनिंग स्कूल आहे. अशा सगळ्या गोष्टी इथे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मूलभूत सेवा देतात. आज या निमित्ताने या संचालकांनी या परिसरातील सर्व डॉक्टरांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा आभार मानण्यासाठी आणि त्यांना पुढे या हॉस्पिटलला सहकार्य व्हावं अशी इच्छा व्यक्त करण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित केला होता. रुबी हॉलचे डॉक्टर परवेश ग्रांट एवढे महान एक कार्डिओलॉजिस्ट इथे आज उपस्थित होते. मायमारच्या संचालिका डॉक्टर सुचित्रा नागरे मॅडम यांनीही मोलाचं मार्गदर्शन केलं. तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॉन्व्हलसंट होमचे शैलेशभाई शहा, दीपकभाई शहा, श्री गणेशजी खांडगे आणि सर्व मान्यवर यांनी डॉक्टरांना प्रोत्साहन दिल्याचं काम केलं. भाऊसाहेब सरदेसाई यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने आज उपस्थित होते. हा केवढा मोठा गौरव आमच्या आयुष्यात आहे की या मोठ्या कुटुंबाने फार मोठ्या मनाने 100 वर्षापूर्वी ही सगळी सेवा चालू केली होती आणि दाभाडे सरकारांनी त्या काळी दिलेली जमीन ही आजही मोठं पुण्याचं काम करून घेते. खूप चांगला हा सोहळा झालेला आहे आणि तरुण पिढीनं, तरुण डॉक्टर मंडळीनं पुढे सेवाभावी वृत्तीनं हे रुग्णालय चालू ठेवावं, जेणेकरून माणुसकीला लाभ करणारं असं मोठं कार्य या भूमीत पुढे पुढे घडत राहावं. धन्यवाद. ओके, धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी नुकताच सन्मान झालेले एक डॉक्टरसुद्धा आहेत, काही मान्यवरसुद्धा आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ. सर नमस्कार, काय सांगाल आपण? या ठिकाणी खूप छान सोहळा झालेला आहे. काय प्रतिक्रिया? सोहळा खूपच चांगला झालेला आहे आणि ह्या सोहळ्याला मी आवर्जून आलो, कारण की बरेचसे डॉक्टरची ना आमची भेट होत नाही. मी आता सध्या पुण्यात शिफ्ट झाल्यामुळे आणि खूप डॉक्टर मला भेटले आज. म्हणजे खरोखर मनापासून आनंद झाला सगळ्यांना भेटून. बरं, जनरल हॉस्पिटलची एखादी आठवण आपल्याला काय सांगता येईल का? म्हणजे किंवा आपली थोडक्यात ओळख राहील. जनरल हॉस्पिटलमध्ये मी बरेच ऑपरेशन्स पण केलेले आहेत आणि मला ते सगळे आठवले. आज तिकडनं येताना, गाडीतून तिकडनं येताना मला सगळं काही आठवलं, ते बऱ्याच गोष्टी. आणि आय एम व्हेरी हॅपी विथ ऑल दोज. येस.
आत्ता आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आहोत. नुकताच या ठिकाणी शताब्दी महोत्सव साजरा होता. अनेक डॉक्टरांचा या ठिकाणी सन्मान सोहळा झालेला आहे. त्यातीलच एक प्रसिद्ध डॉक्टर आत्ता आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. प्रथम तर आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया करमानी आहे आणि तळेगाव IMAची मी जनरल सेक्रेटरी आहे इथं. आणि आज इथं एक शताब्दी सोहळा आपण साजरा केलेला आहे. ही अतिशय एक मोठी गोष्ट आहे. 100 वर्ष झालेले आहेत जेव्हा 1925 साली भाऊसाहेब सरदेसाईंनी इथं हा एक स्वप्न बघितलेला होता आणि हा घडत चाललेला आहे, अजूनही घडतं आहे. आणि इथे आज उपस्थित होते अण्णासाहेब, आपले सुनील अण्णासाहेब शेळके, आणि त्यांनीसुद्धा आपल्याला प्रतिसाद द्यायचं पूर्ण इथं प्रयोजन केलेलं आहे. तसेही MIMR महाविद्यालयाचे आपले मॅडम होते जे सुचित्रा नागरे मॅडम, त्यांनीसुद्धा इथं MIMR मेडिकल कॉलेज आणि भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव दाभाडे रूरल जनरल हॉस्पिटल चालवत आहेत. तसेही आम्ही पण त्यांना पूर्ण प्रतिसाद देतो आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की आपण एक करून पाऊल पुढे टाकतो आहे आणि आपल्याला पण सगळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कृषी मंत्री माननीय श्री शरदरावजी पवार यांच्या शुभ हस्ते भव्य रूपात संपन्न झाला. संस्थेतर्फे सुसज्ज इमारतीत सुरू झालेल्या रुग्णसेविका शिक्षण डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांची पुण्यतिथी असेल त्यावेळी डोळ्यांचं भव्य शिबिर आयोजण्यात येतं. अनुभव संपन्न नेत्रतज्ञाशी आणि जनरल हॉस्पिटलच्या नेत्र रुग्णांना अद्ययावत सोय करण्यासाठी त्यांचं पथसंचालक मंडळांच्या विशेष प्रयत्नातून आणि श्री उदय देशमुख जे ऑन्कोलाईफचे कर्ता धर्ता आहेत त्यांच्या विशेष योगदानातून 30 कोटी मूल्य असलेली कॅन्सरसाठीची अत्याधुनिक रेडिएशन थेरपीची मशीन यामध्ये उपलब्ध आहे. जनरल हॉस्पिटलचे करता धरता प्रेरणास्थान मार्गदर्शक म्हणून भेटले. अवघ्या मावळ प्रांतासाठी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या मंत्राचा जागर करीत डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी स्थापन केलेल्या जनरल हॉस्पिटलच्या चौफेर वाटचालीचा दैदिप्यमान विस्तार अनेकांच्या तन्मन धना डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सत्कार होतोय. आपण जोरदार टाळ्या वाजवून या सगळ्या डॉक्टरांचं कौतुक करूया आणि पुढील सगळ्या तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या सर्वात जुन्या मॅट्रन हेलन जगदाळे